नमस्कार बालमित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इयत्ता 4च्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये. आज आपण बघणार आहोत एक कविता जिचं नाव आहे रेन ड्रॉप्स म्हणजे पावसाचे थेंब. तर कविता आपण आधी वाचूया, त्यानंतर समजून घेऊया आणि तिच्यावरचा स्वाध्याय सोडवूया. चला सुरू करूया. लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड सिंग. ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा. ठीक आहे, बघा सुरू करूयात. ओ व्हेअर डू यू कम फ्रॉम. म्हणा, ओ व्हेअर डू यू कम फ्रॉम. यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन. यू लिटल ड्रॉप्स ऑफ रेन. पीटर पॅटर, पीटर पॅटर. म्हणा, पीटर पॅटर, पीटर पॅटर. Down the window pane. Down the window pane. दुसरं कडवं बघा. Tell me little raindrops. परत म्हणा. Tell me little raindrops. Is that the way you play? Is that the way you play? Pitter patter, pitter patter, all the rainy day. तिसरं कडवं म्हणूया आता. I sit here at the window. I sit here at the window. I have nothing else to do. I have nothing else to do. Oh, I wish that I could play. Oh, I wish that I could play this rainy day with you. This rainy day with you. The little raindrops cannot speak. The little raindrops cannot speak. But Peter patter pat. But Peter patter pat. Means we can play on this side. Means we can play on this side. Why can't you play on that? Why can't you play on that? तर अशा पद्धतीची ही कविता आहे. बघा, थोडक्यात ही समजावून सांगतो तुम्हाला. ओ व्हेअर डू यू कम फ्रॉम. तुम्ही कुठून येता? पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांनो तुम्ही कुठून येता? डाऊन द विंडो पेन. आणि माझ्या खिडकीवर टप 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 वाजता. टेल मी लिटल रेन ड्रॉप्स. म्हणजे मला सांगा, इज दॅट द वे यू प्ले. अशाच पद्धतीने तुम्ही खेळता का? पीटर पॅटर, पीटर पॅटर म्हणजे दिवसभर टप 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 टप. ऑल द रेनी डे म्हणजे पूर्ण पावसाचा दिवस तुम्ही असेच खेळता का? आय सिट हिअर ॲट द विंडो. आय म्हणजे मी. सिट हिअर म्हणजे इथे बसते. कुठं? विंडो. आय हॅव नथिंग एल्स टू डू. माझ्याकडे नथिंग म्हणजे नाही, एल्स म्हणजे वेगळं काही करण्यासारखं नाही, मी बसून राहते. आय विश दॅट आय कुड प्ले. आय विश म्हणजे माझी इच्छा आहे की मलाही खेळता यावं. धिस रेनी डे विथ यू. या दिवशी तुमच्यासोबत मला खेळता यावं. द लिटल रेन ड्रॉप्स कॅन नॉट स्पीक. म्हणजे पाण्याचे थेंब बोलतात का? नाही. बट पीटर पॅटर पॅट. ते टपटप वाजतात. मीन्स वी कॅन प्ले ऑन धिस साईड. म्हणजे ते म्हणतात की आम्ही या बाजूला खेळतो आणि तू काय कर, त्या बाजूला खेळ. अशा पद्धतीची ही छोटीशी कविता. आता पहा स्वाध्याय. रीड अलाउड द फॉलोइंग साऊंड वर्ड्स. खालचे शब्द काय करायचे? मोठ्याने वाचायचे. रेडी? म्हणा. पीटर पॅटर. म्हणा, पीटर पॅटर. ट्रिंग ट्रिंग. म्हणा, ट्रिंग ट्रिंग. झूम झूम. झूम झूम. बो वो. म्हणा, बो वो. डिंग डॉंग. डिंग डॉंग. बीप बीप बीप. म्हणा, बीप बीप बीप. वाव वाव वा. म्हणा, वाव वाव वा. आलं लक्षात? आता बघा. व्हॉट अदर वर्ड्स
कम टू युअर माइंड? व्हॉट अदर म्हणजे कोणते दुसरे शब्द तुमच्या डोक्यात येतात ऑन रीडिंग इच वर्ड, खालचे शब्द वाचल्यानंतर. राईट देम डाऊन, त्यांना लिहून काढायचं. बघा आता, पीटर पॅटर, पीटर म्हणले की पॅटर आलं. रेन म्हणले की काय येते? वेट म्हणजे ओला असणे आहे ना. रेन ड्रॉप्स म्हणले काय येते? पीटर पॅटर येते. वॉटर म्हणले की काय येते? वॉटर पार्क. किंवा स्मॉल म्हणले की काय येते? काय असते बरं छोटंसं? स्मॉल माऊस येऊ शकते. त्यानंतर स्मॉल चॉकलेट है ना. फॉल म्हणले की काय येते? फॉल म्हणजे पडणे. लाफ म्हणजे हसू येते आपल्याला, आहे की नाही. कूल म्हणल्यावर, कूल म्हणजे थंड. काय येते? विंटर. काय येते? विंटर. आलं लक्षात? विंटर म्हणजे हिवाळा. अशा पद्धतीने ही रेन ड्रॉप्स कविता आपण ऐकली आणि समजून घेतली. थँक्यू.